नमस्कार मंडळी, काय म्हणताय सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज आपण निघालो आहोत आई तुळजापूरच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर जाणार आहोत येरमळा येथे देवीच्या दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा प्रवास. सकाळी लवकर आम्ही घरून निघालो. सकाळचं वातावरण एकदम भारी होतं. थंड हवा, रस्त्यावर कमी गर्दी आणि प्रवासाची उत्सुकता. गाडीत गाणी सुरू होती आणि सगळेजण फुल मस्तीच्या मूडमध्ये होते. प्रवास करत करत आम्ही तुळजापूरच्या दिशेनं पुढे जात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी शेतं, डोंगर आणि निसर्ग मन अगदी खुश करून टाकत होता. आणि काही वेळातच आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये. मित्रांनो, तुळजापूरमध्ये प्रवेश करताच भक्तिमय वातावरण जाणवायला लागतं. सगळीकडे जय भवानी, जय तुळजा भवानीचा जयघोष सुरू होता. आता आम्ही मंदिराच्या दिशेनं चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे किती प्रचंड गर्दी आहे. दूर दूरवरून लोक आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत. काही जण कुटुंबासोबत आले आहेत, तर काही मित्रांसोबत. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग मोठी होती, पण भक्तांच्या चेहऱ्यावर वेगळीच श्रद्धा दिसत होती. रांगेत उभं असताना आजूबाजूला खूप दुकानं दिसत होती. प्रसाद, फुलं, नारळ आणि देवीच्या फोटोनी सगळा परिसर अगदी सुंदर दिसत होता. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर तो क्षण आला, आई तुळजा भवानीचं दर्शन. खरंच मित्रांनो, आईचं दर्शन घेतल्यावर मन अगदी शांत होतं. कितीही थकलो असलो तरी त्या एका दर्शनानंतर सगळा थकवा निघून जातो. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराबाहेर आलो आणि प्रसाद घेतला. थोडे फोटो आणि व्हिडिओ शूट केले. आता वेळ झाली होती पोटपूजेची. मग काय, आम्ही निघालो फेमस हॉटेल भाग्यश्रीमध्ये. हॉटेल बाहेर गाडी थांबवली आणि आधी फोटो सेशन सुरू झालं. गड्यांनी भन्नाट पोज दिल्या. कोणी गाडीसमोर फोटो काढत होतं, तर कोणी रील बनवत होतं. फोटो झाल्यानंतर आम्ही आत बसलो जेवायला. भूक एवढी लागली होती की सगळ्यांनी लगेच ऑर्डर दिली. जेवण आलं आणि मग सुरू झाला ताव मारण्याचा कार्यक्रम. कोणी भाकरी खात होतं, कोणी भातावर तुटून पडलेलं. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर पोरांना जेवण काही फारसं आवडलं नाही. मग त्यांनी ठरवलं, पैसे वसूल करायचेच. हॉटेलच्या बाहेर झोके होते. मग काय, सगळे सरळ झोक्यावर लहान मुलांसारखे सगळे झोके खेळायला लागले. काही वेळ मस्ती केल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला. आता आम्ही निघालो होतो येरमळाच्या दिशेने. रस्त्यात मस्त गप्पा, गाणी आणि फुल एन्जॉय सुरू होता. थोड्या वेळात आम्ही येरमळ्यामध्ये पोहोचलो. गाडी पार्किंगला लावली आणि देवीच्या दर्शनासाठी निघालो. मित्रांनो, येरमळ्यामध्ये एक खूप वेगळी आणि खास परंपरा आहे. इथे भाविक 1 किलोचा दोरा घेतात आणि डोंगराभोवती तो बांधत पूर्ण फेरा मारतात. हा फेरा साधारण 6 किलोमीटरचा असतो. इतकं अंतर चालत हा दोरा गुंडाळत पूर्ण करावा लागतो. लोकांची श्रद्धा एवढी प्रचंड असते की ते पूर्ण श्रद्धेनं हा फेरा मारतात. असं म्हणतात की श्रद्धेनं हा दोरा बांधला तर मनातील इच्छा पूर्ण होतात. आम्हीही दोरा घेतला आणि फेरा सुरू केला. सुरुवातीला भारी उत्साह होता, पण थोडं चालल्यानंतर दमायला लागलं. माझ्याकडून काही पूर्ण चालणं झालं नाही. मी अर्ध्यातूनच वापस आलो. पण आपल्या पोरांनी हार मानली नाही. त्यांनी पूर्ण डोंगराचा फेरा मारला आणि पूर्ण दोरा बांधून घेतला. खरंच त्यांची मेहनत पाहून भारी वाटलं. यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं. मंदिरामधलं शांत वातावरण आणि भक्तिमय माहोल मनाला खूप छान वाटत होता. दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ तिथे बसलो. थंड हवा, शांत वातावरण आणि प्रवासाच्या आठवणी सगळंच एकदम सुंदर होतं. आणि मग आम्ही निघालो गावाच्या दिशेने. परतीच्या प्रवासात सगळेजण आजच्या दिवसाबद्दल बोलत होते. कोणी दर्शनाबद्दल बोलत होतं, तर कोणी झोक्यांची मजा आठवत होतं.
आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला. भक्ती, प्रवास, मित्रांची साथ आणि धमाल मस्ती सगळंच एकदम भारी. तुम्हालाही असा प्रवास आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.